त्यांनी RBI गटाचे मला एकच विनंती करायची सर्वांना, हे कुठलं राजकीय व्यासपीठ नाही आहे, त्यामुळे कोणी कुठल्या पक्षाचा नेता काही करू नका. हा सामाजिक विषय आहे, सामाजिक बांधिलकी आहे, त्याला आपण असं करू करून आपली अशी अवस्था झालेली आहे. हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. राजकीय पक्ष हे महत्त्वाचे नाही. ज्यांना ज्यांच्या पोळ्या भाजून घ्यायच्या त्यांना भाजून द्या, आपल्याला काही गरज नाही. मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून बोलतोय, एक बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून बोलतोय, हे भारतीय संविधानाचं रक्षण करता म्हणून बोलतोय. राजकीय व्यासपीठ नाही आहे, त्याच्या पुढे सर्वांनी लक्ष द्या. जय भीम, जय महाराष्ट्र. त्यानंतर वंचित बहुजन प्रमुख सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. इथे जमलेले सगळ्या माझ्या भीमसैनिकांना मी क्रांतिकारी जय भीम करतो. आज या वड्याच्या क्रांतीनिमित्त ज्या पद्धतीत कुठलाही गटतट न बघता सर्व आमच्या भीमसैनिक एकत्र झाले. हे भीमसैनिक एकत्र झाले ते फक्त आणि फक्त परभणीमधील ज्या काही समाजकंटकांनी परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानासमोरील शिल्पावर जो अटॅक केला, ते देखील नुकसान केलं. सर्वप्रथम वड्यातील सर्व भीमसैनिक इथं एकट्याने जमलेले आहेत. मला एवढंच सांगायचं इच्छितो की आंबेडकरी समाज आज इथे उतरलाय, पण जो अपमान झालाय तो भारतीय संविधानाचा झालाय. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक जातीतील धर्मातील लोकांना म्हणतो, हिंदू असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, ख्रिश्चन असेल, माळी असेल, कुणबी असेल, प्रत्येक जातीतील प्रत्येक प्रांतातील लोकांना एकत्रित भारतीय संविधान दिले. भारतीय संविधानामुळे आज तेच आपल्या संविधानावर अटक करण्यात आलेलं आहे. मी तुम्हाला भारतीयांना अनेकांना सांगू इच्छितो की ही वेळ ही मनुवादी लोकांनी आणलेली आहे. ते कुठल्याही पक्षाचे असू दे, आम्हाला त्याच्याशी घेऊन देणं नाही आहे. आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाला मानतो. कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असू दे, आम्ही त्याला जोपासणार नाही. ज्या पद्धतीत पोलीस प्रशासनाने अटक झाल्यानंतर त्या गुंडा प्रवृत्तीच्या लोकांना अटक केली पाहिजे होती, परंतु तिथे त्या लोकांनी तो मागणी करून या प्रशासनाने सांगितला. त्या प्रशासनाचा मी काही निषेध करतो. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीत जे मारेकरी हा आंबेडकरी समाज परभणीतील आमचा प्रत्येक भीमसैनिक, प्रत्येक जातीतील समाज, आमचा भीमसैनिक प्रत्येक संघटना रस्त्यावर उतरली आणि या पोलीस प्रशासनाने तिथं कोम्बिंग ऑपरेशन सुरू केला. या कोम्बिंग ऑपरेशनात आम्ही सर्वप्रथम इथं जाहीर निषेध करतो. हे जे कोम्बिंग ऑपरेशन प्रशासनाने चालू केलं, हे काय आम्हाला हौसमुख होती, आम्हाला काही शॉक नाही रस्ता उचलायचा. तुम्ही त्या समाजकंटकाला अटक केली नाही, म्हणून आम्हाला आमच्या संविधानाच्या हितासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही आमच्या पोलीस समाज इथे रस्त्यावर उतरणार आहे. सगळ्यांना मी हे सांगू इच्छितो, बोलायसारखा खूप आहे. प्रशासनाला एक खूप चांगल्या पद्धतीत आम्ही सांगतो, पोलीस प्रशासनाने तिथे पोहोचवावा की आमच्या समाज बांधवांच्या पद्धतीत कोम्बिंग ऑपरेशन होते, तो ऑपरेशन त्वरित थांबवा. आणि जर ते तो ऑपरेशन तिकडे थांबला नाही तर हा वडा भेटल्याशिवाय इथे राहणार नाही, हे लक्षात घ्या. आणि याला सर्वस्व जबाबदार असेल फक्त आणि फक्त तिथलचा पोलीस प्रशासन. सर्वप्रथम मी या वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सर्व समाजासाठी लढतात आहे. मग कुठल्याही समाजाचा असू दे, कुठल्याही पक्षाचा असू दे, कोणी असू दे, तिथे बाळासाहेब आंबेडकर लढत होते. तो कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता आहे की नाही आहे हे बाळासाहेबांनी बघितलेलं नाही आहे, ते बाबासाहेबांचं रक्त आहे. आणि ते रक्त तुमच्या आमच्या सर्वांसाठी पहिला बघून होतं, आजही उभं आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी बोललं पाहिजे.
गटदाटा विसरून ज्या पद्धतीने केले माझ्या वडिलांची भीमसैनिकांना मी क्रांतिकारी जय भीम करतो आणि या परभणीच्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. जय भीम. आता प्रत्येक पक्षाच्या वक्त्यांना बोलायचं आहे त्या अगोदर आपण पुन्हा त्या घोषणा द्यायच्या सर्वांनी. बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम. बाबासाहेब आंबेडकरांचा अरे जय भीम के नारे पे, अरे जय भीम के नारे पे त्यानंतर काँग्रेसचे नेते विजय सोनवणे. इथे कोणत्याही पक्षाचं सर्वप्रथम नाव घेऊ नका. सर्वपक्षीय आंदोलन असल्यामुळे आपण इथं काही पक्षासाठी आलेलो नाही. आपण एक बाबासाहेबांच्या अन्वये बाबासाहेबांना म्हणणारे अवलंब आहोत. आपल्या संविधानाची विटंबना झाल्यामुळे आपण इकडे सर्व अवतरले आहोत. ज्याला बाबासाहेब आम्ही केलं तर भीमसैनिक नक्कीच असतात याची खात्री होती. परंतु काल आमचे वरिष्ठ DCP साहेब असतील, SCP साहेब असतील, आमचे सुनील साहेब असतील, आम्ही हे शुक्रवारी दुपारी आंदोलन करण्याचं ठरवलं. आमच्याकडे वेळ कमी पडला आणि काल त्यातल्या त्यात आम्हाला 4-5 घंटे पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे चर्चासत्रांचं चालू होते वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी. म्हणून आम्ही परवा विभागाच्या जनतेपर्यंत पोहोचू शकलो नाही. त्याबद्दल सर्वप्रथम परवा विभागाच्या जनतेची मी माफी मागतो आणि परभणी येथील त्याचा जाहीर निषेध करतो. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, प्रशासन नेहमी बोलतो की ते मनोरुग्ण आहे. म्हणून आता आम्ही काल चौकीमध्ये जे काही वेळ बसतो देता येतो मनोरुग्ण हे करतात, परंतु तिथं असणारे दोन होते मित्रांनो. CCTVमध्ये दोन दाखवतात अरेस्ट एका मनोरुग्ण आणि मनोरुग्ण होतात त्याला बाबासाहेब संघटन कसं दिसतं, त्याला कोणतं मंदिर वगैरे काय दिसतं नाही, फक्त बाबासाहेब संघटन दिसतं. सर्वप्रथम त्याचा जाहीर निषेध करतो. आम्ही यावेळेस रस्त्यावर उतरलो असतो तर आम्ही लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचू शकलो नाही. त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या एवढ्या परवानगीची माफी मागतो आणि परत जाहीर निषेध करतो आणि त्यानंतर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज या ठिकाणी परभणीमध्ये जी घटना घडली त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज सर्व आंबेडकरी समाज, सर्व हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, वडाळा विभागाचा संपूर्ण समाजाचा माणूस आज या ठिकाणी आज परभणीचा जो प्रकार घडला त्याचा निषेध करण्यासाठी इथे रस्त्यावरती आम्ही उतरलेलो आहोत. माझ्या वडाळा विभागातील बंधू भगिनींना मी एवढं सांगू इच्छितो की ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा संविधान दिला आणि संविधानाच्या प्रती जगभरामध्ये प्रसिद्ध झाल्या त्यावेळेला स्टॅलिन असू दे किंवा चर्चिल सारखे हे म्हणजे जगातले सर्वात मोठे नेते यांनी बाबासाहेबांना जो संविधान दिला तो संविधान वाचल्याच्या नंतर त्यांची अशी प्रतिक्रिया आली की चर्चिल आणि स्टॅलिन सारखे माणसं म्हणतात की भारतामध्ये हा कुठला महापुरुष असा आहे की ज्याने एवढं डोकं लावून अशा पद्धतीचं संविधान दिलं आणि आज तो संविधान मानणारे आम्ही माणसं आहोत. आणि काय म्हणू